राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त होममेड चवदार चविष्ट टेम्पटिंग असा पनीर पिझ्झा. हा पिझ्झा होममेड जरी असला पण अगदी विकतच्या पिझ्झ्यासारखीच याची चव लागते. मस्त असा वरून नरम खालून क्रिस्पी असा हा पिझ्झा तयार होतो. त्यावर मस्त चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, मस्तपैकी कॅप्सिकम, पनीर असे सगळे स्वाद लागतात. आहा, खूपच छान टेम्पटिंग असा हा पिझ्झा आहे. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी हा विकतचा पिझ्झा बेस घेतला आहे. हा पिझ्झा बेस तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा मग बेकरीमध्ये सहज मिळू शकतो. 30-25 रुपयाला 2 बेस येतात. तर हा पिझ्झा इटालियन जरी असला तरी आपण याला थोडासा देसी तडका देऊया. तर इथे मी थोडंसं तूप पिझ्झ्यावर छान असं लावून घेतलं आहे. मस्त सगळीकडे हे तूप असं स्प्रेड करून घ्यायचं. तुपामुळे याची मस्त अशी खूप छान टेस्ट लागते. मस्त इटालियन देसी तडका असा. तर आता यावर मी आपलं पिझ्झा पास्ता सॉस असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर आता टोमॅटो केचप घेतलं आहे आणि हा आहे शेजवान सॉस. तर शेजवान सॉसमुळे ह्या पिझ्झ्याची चव खूपच छान लागते. तर आता हे सर्व मसाले मस्त मी सगळे एकजीव करून घेते. छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे सॉस छान मिक्स करून छान पूर्ण पिझ्झ्यावर स्प्रेड करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त काठेपर्यंत पूर्ण हा सॉस स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता इथे मी यावर टॉपिंग टाकून घेते. टॉपिंगसाठी मी इथे कांदा घेतला आहे. कांदा मस्त असा बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे आणि आता हा कांदा संपूर्ण मी पिझ्झ्यावर टाकून घेते. तुम्ही टॉपिंगसाठी स्वीटकॉर्न, पनीर, मशरूम्स वापरू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. तर आता टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचे छान असे स्लाईस करून घेतले आहेत आणि आता तो टोमॅटोही छान पूर्ण पिझ्झ्यावर मी स्प्रेड करून घेते. आता इथे शिमला मिरची घेतली. शिमला मिरची मस्त मी पिझ्झ्यावर टाकून घेते. तुम्ही चिकन पिझ्झा जर करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी चिकनचे पीस घेऊ शकता. तोही पिझ्झा छान लागतो. तर आता मस्त शिमला मिरची छान स्प्रेड करून झाली आहे. तर आता पनीर पिझ्झा बनवते म्हणून मी इथे थोडंसं पनीर घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी पिझ्झा सॉस टाकून घेते. यामुळे पनीरला छान अशी टेस्ट येते म्हणून मी आता पिझ्झा सॉस टाकून घेते आणि हे छान मिक्स करून घेते. तुम्ही फक्त व्हेजिटेबल्स टाकूनही हा पिझ्झा बनवून घेऊ शकता. जर तुम्हाला पनीर नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात. फक्त शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा याचाही पिझ्झा खूप छान लागतो. तर आता हे पनीर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मस्त हे पनीर छान असं पिझ्झ्यावर ठेवून घेते. मस्त असं सर्व प्रकारे सर्व साईडने छान असं त्याला रचून घेते गोलाकार मस्त. म्हणजे आपल्याला प्रत्येक बाईटला पनीरचे पीस येतील असे. तर छान मी आता हे बघू शकता छान पनीर मस्त हे मी टॉपिंग ठेवून घेतलं आहे आणि आता इथे मी चीज घेतलेलं आहे. तर 1 क्यूब घेतलेला आहे. हे संपूर्ण 1 क्यूब एका पिझ्झ्याला यूज करून घ्यायचं. तुम्ही ह्या चीजच्या ऐवजी मोझरेला चीजही यूज करून घेऊ शकता. तर आता चीज मस्त किसून टाकून घेतलेलं आहे. संपूर्ण मस्त काठोकाठ हे चीज असं टाकून घ्यायचं म्हणजे पिझ्झा अगदी मस्त तयार होतो. तर आता इथे मी चिली फ्लेक्स घेतला आहे. छान चिली फ्लेक्स स्प्रेड करून घेते. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी हा पिरी पिरी मसाला घेतला आहे. तोही छान स्प्रेड करून घेते आणि आता ऑरेगॅनो टाकून घेते. यामुळे त्याची चव खूप छान लागते. तर आता इथे एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि आता हे तूप छान त्या प्लेटला लावून घेते. कारण की आता आपल्याला जो पिझ्झा शिजवायचा आहे तो या प्लेटवर ठेवून घ्यायचा आहे. म्हणून इथे छान तूप लावून घेतलं. म्हणजेच आता ह्या पिझ्झा खाली चिपकणार नाही. तर पिझ्झा प्लेटवर ठेवून घेतला. तर इथे मी टॉपिंग करण्याच्या आधीच मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. या प्रकारे तिथे चाळणी ठेवून घेतली आणि ती जी पिझ्झाची प्लेट आहे ती आता या कढईत ठेवून घेते आणि वरून याला झाकून मस्त 15 मिनटं कमी गॅसवर हा पिझ्झा शिजवून घेते. यामुळे तो पिझ्झा मस्त असा नरम होतो. तर आता 15 मिनटं झाली आहेत. मी याचं झाकण काढून घेते. गॅस बंद करून दिला आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे शिजवल्यामुळे पिझ्झा मस्त असा फुलतो आणि मस्त असा नरम फ्लफी तयार होतो. आता ही कढई मी बाजूला ठेवून घेते आणि गॅसवर तवा ठेवून घेते. तवा हाय फ्लेमवर मस्त 5 मिनटं गरम करून घ्यायचा आहे. तर आता तवा मस्त गरम झाला आहे. आता त्यावर मी थोडंसं तूप टाकून घेते आणि हे तूप छान असं स्प्रेड करून घेते आणि आता यावर जो आपण शिजवून घेतला पिझ्झा आहे तो ठेवून घेते.
तूप लावल्यामुळे पिझ्झा हा खाली चिपकत नाही आणि अशा प्रकारे तव्यावर शिजवल्यामुळे त्या मस्त खालून असा क्रिस्पी तयार होतो. तर आता झाकण ठेवून याला 10 मिनटं कमी गॅसवर मस्त अजून शिजवून घेते, म्हणजे खालून असा मस्त क्रिस्पी तयार होईल. तर आता 10 मिनटं झाली आहेत. मी गॅस बंद केला आणि आता तुम्ही बघू शकतात पिझ्झा किती छान असा टेम्पटिंग दिसतो आहे. तोंडाला पाणी आलं ना नक्की सांगा. आता हा पिझ्झा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता हा पिझ्झा मस्त मी पिझ्झा कटरने कट करून घेते. तुम्ही हवं तर चाकूनही कट करून घेऊ शकतात. तर आता हा पिझ्झा मी मस्त असा कट करून घेते. खूपच छान टेम्पटिंग असा हा पिझ्झा दिसतो आहे. हिवाळ्यामध्ये मस्त असा गरमागरम पिझ्झा, आहा काय भारी, मस्तच. तर तुम्हाला जर टॉपिंग असं नसेल आवडत तर तुम्ही फक्त चीज पिझ्झाही करून घेऊ शकतात. जे पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप, शेजवान सॉस लावून आणि चीज टाकून, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, पिरी पिरी मसाला टाकून फक्त तो चीज पिझ्झा तयार करून घेऊ शकतात. तोही पिझ्झा खूप छान लागतो. तर इथे मी आता हे कट करून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असा टेम्पटिंग हा पिझ्झा दिसतो आहे. आहा मस्तच. तर तयार आहे होममेड पनीर पिझ्झा. हा पिझ्झा जरी घरी बनवलेला असला पण तरी हा चवीला अगदी विकतच्या पिझ्झासारखाच लागतो. तर चला तर मग तुमच्या मुलांना नक्की या प्रकारे पिझ्झा बनवून खायला द्या. मी सांगते त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यामुळे त्यांना ज्या भाज्या आवडत नाही त्याही त्यांच्या पोटात जातील. म्हणून हा पिझ्झा बनवून नक्की तुमच्या मुलांना खायला द्या. चला तर मग पटापट माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजेच अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.